पक्ष आणि चिन्ह या प्रकरणावरती आता सुप्रीम कोर्टामध्ये 8 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी ही सुनावणी व्हावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा होती, पण ही सुनावणी पुढे केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसलेला आहे। याआधी या प्रकरणावरती 14 जुलैला तब्बल 2 वर्षांनंतर सुनावणी पार पडली होती। न्यायालयाने या प्रकरणावरती लवकरच अंतिम सुनावणी घेऊ असं म्हटलं होतं। यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर 20 ऑगस्ट ही तारीख दिली। यापूर्वी देखील जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या घटनापीठामुळे ही सुनावणी लांबणीवरती पडलेली होती। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असून तिसऱ्याला जागा नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना दिलेली ऑफर म्हणजे केवळ मजा मस्करी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। CNN न्यूज 18च्या टाउन हॉल या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। आपने उद्धव जी को न्योता दिया था सदन में, वो क्यों दिया था फिर? ये न्योता कैसा था मालूम है? जैसा अपन चलते चलते अब आप और मैं मिल गए, मतलब अपन तो दोस्त थे पर समझ लिए पहली बार मिले, तो मैं आपको जाते जाते बोलता हूं अच्छा मिलना फिर कभी। आपको भी मालूम है आप नहीं मिलने वाले और मुझे भी मालूम है मुझे मिलना नहीं है आपसे। ये मिलना फिर कभी था। अब मीडिया को इतना भी समझ में नहीं आता तो मैं करूं क्या भाई? जो सभागृह में मजाक चलती है या जो हाउस में एक प्रकार से एक दूसरे की टांग खिंचाई होती है, तो आजकल ये चीजें भी लोग समझते नहीं। अब इसको अगर न्योता मान ले तो ये तो बड़ा आश्चर्य की बात है। तो देखिए मैं आपको आपके आगे के प्रश्न समाप्त कर देता हूं। हमारे यहां कोई जगह खाली नहीं है, नो। अल्टीमेटली हर पार्टी की अपनी एक क्षमता है जी। जैसे एग्जाम्पल के लिए मैं कहता हूं कि बीजेपी ये पिछले समय 82 सीटें चुनकर आई हुई है, तो 82 हमारे सिटिंग नगर सेवक है। तो आज मुंबई में जो यहां के एमएलए है उनमें बीजेपी के 15 एमएलए चुनकर आए हैं। सबसे बड़ी पार्टी बीजेपी है जी। तो उसी हिसाब से हम लोग आपस में बंटवारा करेंगे, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है। जो जिसकी जितनी क्षमता होगी उस क्षमता के अनुसार उसको जगह मिलेगी। तो इस केस में जिसकी जितनी संख्या भारी वाला फॉर्मूला वैसे ही होता है। पुढच्या बातमीकडे वळूया। रायगडच्या राजकारणामध्ये शिवसेनावर आमदार भरत गोगावले आणि सुनील तटकरेंमध्ये वाद उफाळून आलेला आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे आणि अशामध्येच आमच्या मेहनतीमुळे सुनील तटकरे हे एकमेव राष्ट्रवादीचे खासदार झालेत ते विसरले असतील, पण आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली अशा शब्दांमध्ये राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावरती शाब्दिक हल्ला चढवलेला आहे। मणगाव इकडे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। शिवसेना भाजपाच्या 4 आमदारांनी जर मदत केली नसती तर आम्ही थोडी जरी मान वाकडी केली असती तरी सुद्धा त्यांचा जय महाराष्ट्र झाला असता असंही भरत गोगावले म्हणाले। दरम्यान कोण काय बोलतं याच्यावरती प्रतिक्रिया देण्यात का मी छोटा नाही असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केलेला आहे। एकूणच रायगडमध्ये महायुतीमध्ये धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे। या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती, ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील, आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे। दोन एक असं आहे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, मला माझ्याबद्दल कोण काय बोललं हे मी ऐकलेलं नाही। एक ऐकल्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल। मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे। मी 5 वेळेला विधानसभेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आज 2 वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे, एकदा महायुतीमधून एकदा महाविकास आघाडीकडून। त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे।
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांवरती एक मोठी जबाबदारी दिल्यामुळे आता महायुतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मलिकांना मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद दिलंय. त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये सना मलिक, शेख, माजी आमदार जिशान सिद्दीकी, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह काही नेत्यांवरती महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र नियुक्तीवरून आता महायुतीत नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी एका प्रकरणामध्ये नवाब मलिकांनी भाजपाच्या नेत्यांवरती जोरदार टीका केलेली होती. विधानसभा निवडणुकीत सुद्धा मलिकांना उमेदवारी देण्यासाठी भाजपाने कडाडून विरोध केल्याची चर्चा होती. मात्र शिवाजीनगर मतदारसंघातून मलिकांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवली. त्यानंतर मलिकांना मंत्रिपद मिळणार का याची सुद्धा चर्चा सुरू झालेली होती. मात्र मंत्रिमंडळ निर्मितीच्या वेळेला मलिकांचा पत्ता कट झाला आणि या सर्व वादामध्ये नवाब मलिकांवरती पक्षाने मोठी जबाबदारी दिल्यामुळे यावरती भाजप आक्षेप घेणार का यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावरती सुद्धा पक्षाने नवी जबाबदारी दिलेली आहे. सूरज चव्हाण यांना पक्षाने प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे. काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली होती. यामध्ये सूरज चव्हाण यांचा सुद्धा समावेश होता. मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पक्षाने त्यांना युवक अध्यक्ष पदावरून निलंबित केलेलं होतं. मारहाण खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत अजित पवारांनी चव्हाणांवरती पक्षांतर्गत कारवाई केली. मात्र काही दिवसातच सूरज चव्हाणांवरती आता पक्षाने नवी जबाबदारी दिल्यामुळे छावा संघटनेकडून निषेध व्यक्त केला जातो. तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यता संघामध्ये वाद पेटलेला आहे. यामध्ये आता भास्कर जाधवांनी एक स्टेटस शेअर केल्यामुळे वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. त्यांनी एका सिनेमातील दृश्य स्टेटसवरती ठेवत ब्राह्मण समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. या वादाची सुरुवात झाली होती. भास्कर जाधवांनी ब्राह्मण समाजावरती घणाघात केलेला होता. भास्कर जाधवांनी थेटपणे ब्राह्मण हे पाताळयंत्री असल्याचा आरोप केल्यानंतर ब्राह्मण समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. यावरून वाद पेटल्यानंतर भास्कर जाधव काहीसे बॅकफूटवरती आल्याचं बोललं जात होतं. कारण आपलं विधान संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल नाही तर गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत असल्याचं सांगत जाधवांनी सारवासारव केलेली होती. मात्र त्यांच्या या आजच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे हा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान भास्कर जाधवांच्या या व्हॉट्सअप स्टेटसवरती हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी टीका केली. हो मग भास्करराव जाधव, तुम्ही कुणाची सुपारी घेतली आहे सर आणि स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगा. कोणत्या तरी चित्रपटातलं एखादं वाक्य स्टेटस ठेवून तुम्ही महाराष्ट्रात जातीय राजकारण करण्याचा का प्रयत्न करता आहात वारंवार? 5 दिवसाआधी संपलेल्या विषयाला तुम्ही काल परवापासून पुन्हा एकदा चितावणी देत आहात. मूर्खपणाची वक्तव्य करत आहात. काही ना काही स्टेटस ठेवून महाराष्ट्राचा अपमर्द करत आहात.